आम्ही 8 एप्रिलला माझा जे कार्यकर्ते इथे काम करतात त्यांच्यापैकी महेंद्र कानडे म्हणून आहेत, त्यांनी मला ही गोष्ट कानावर घातली. त्याच्यानंतर मला वाटतं 2-3 दिवसातच मी येऊन डीनना भेटले. डीनचं म्हणणं होतं की हो, त्या डॉक्टरला आम्ही हे थांबवलं आहे, म्हणजे बदली केली आहे. परंतु त्या मुलीनं आम्हाला भेटायला नाही दिलं, कारण ही गुप्तता पाळायची असते. ज्या मुली ट्रेनी आहेत, शिक्षण घेत आहेत, त्या मुलींच्या मनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात होत असतील, मग ते लैंगिक असतील, ते बौद्धिक असतील, ते सगळ्या गोष्टींनी जर तो एखादे डॉक्टर आघात करत असतील तर डीनपर्यंत त्यांच्या ज्या प्रोसेस आहेत त्यापर्यंत त्या मुली पोचल्या होत्या. आणि तरी आजही त्या मुलींवर तोच अत्याचार होतो आहे की तो डॉक्टर त्यांच्या बरोबर समोरच्या बिल्डिंगमध्ये ठेवल्यामुळे तो त्यांना धमक्या देतो आहे. तो त्यांना तुमचे CC कॅमेरे, मला एक कळत नाही, त्या डॉक्टरवर त्याला सस्पेंड करायला पाहिजे पण तो जेलमध्ये गेला पाहिजे. कारण मुलींच्या हॉस्टेलमधले CC कॅमेरे त्याला कसे मिळतात, याचा अर्थ त्याला कोणाची तरी फूस आहे. मग ती कोणाची फूस आहे? कारण कसं असतं, काही गुन्हे आहेत ना, ते फूस कोणाची ते कळल्याशिवाय जर तो गुन्हा घडायच्या आधी त्याला पाठवून दिलं, मग ते वर पाठवून दिलं असेल किंवा त्याला हे केलं असेल, पण त्याची पुरी इन्क्वायरी की तुझ्या मागे अशी कोणती शक्ती आहे की ह्या गोष्टीला दुजारा देतोय, ते आलं पाहिजे. आणि त्या मुली घाबरलेल्या, आता 5:30 वाजता ती संपूर्ण इन्क्वायरी कमिटी मला भेटते. मी इन्क्वायरी कमिटीला विचारते, कारण शेवटी आमचं सरकार लाडक्या बहिणीमध्ये मशगूल आहे. हे पण अत्याचार जे होत आहेत, जे आरोग्यमंत्री आहेत फार मोठ्या मोठ्या आवाजाने बोलत असतात, पण महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नावात तानाजी असून चालत नाही, फक्त जिभेतच तलवार दिसते, बाकी त्यांच्या. त्यामुळे अशा मंत्र्यांचा मी निषेध करते की तुम्ही जर महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत आहे, जर महाराष्ट्र आता प्रशासन म्हणजे इथे एकही नगरसेवक नाही ना, तर ह्याच्या आधी कसं होतं, महापौर असायचे, आरोग्य कमिटीचा चेअरमन असायचा, बाकी लोक, त्यामुळे तो आवाज, तो तिथला आवाज, तो आम्ही आमच्या पद्धतीने करत होतो. आपल्याला सुदैवाने एक चांगलं आहे, जे आयुक्त आलेले आहेत ते सहृदयी आहेत, ते कुठल्याच गोष्टीला, वाईट गोष्टीला थारा देत नाही आहेत. आणि म्हणून मी भूषण गगराणींचे मनापासून आभार मानते. त्यांना कळता क्षणी आणि त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. ती आता ॲक्शन आपल्याला त्या पद्धतीने नको आहे, तो सस्पेंड होऊन त्याला पोलिसांनी अरेस्ट केली पाहिजे. आणि त्याच्या मागे कुठली शक्ती आहे की हे CC कॅमेरे तुला कुठून मिळतात, त्यांच्या फुटेज तू कसं काय दाखवणार होतास, तू अशा कशा धमक्या देऊ शकतोस, हे सगळं आपल्याला त्या ओघाने आलं पाहिजे. डीनची बदली केलेली आहे, डीनची बदली म्हणजे सस्पेंड करणं गरजेचं नाही, आता ज्या पद्धतीने राज्य सरकार आपलं अंग काढून घेण्यासाठी करत असेल तर पहिली इन्क्वायरी तर करा. बदली केली इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यांनी सपोर्ट केला ते सस्पेंड तर झाले पाहिजे. त्यामुळे आमचं मागणं तेच आहे, सस्पेंड करा, अरेस्ट करा त्या डॉक्टरला आणि त्याच्यावरनं पूर्ण माहिती काढून घ्या की त्याला सपोर्ट कोणाचा होता. ताई, कोलकातामध्ये झालेली घटना सगळ्यांनीच बघितलेली, त्याच्यामध्ये देशभरामध्ये निदर्शनं सुद्धा झाली. मुंबईच्या नायरमध्ये अशीच घटना समोर येत आहे. सरकार अजूनही गांभीर्याने दखल घेत आहे का? दिरंगाई कुणाकडून होती? नाही, मला असं वाटतं इथे ज्या पद्धतीने सरकार मशगूल आहे, त्यामुळे अशा विकृत लोकांना वाटतं आम्ही काही केलं तरी काय होणार नाही. म्हणजे एक सरकारचा दाब असतो, तो दाब कुठेही दिसत नाही. ना माझ्या लाडक्या आमदारावर दिसत आहे, ना माझ्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवर दिसत आहे, ना विकृत लोकांवर. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्या मुलींना मॉरल सपोर्ट देण्यासाठी आम्ही इथे आलेलो. काही मध्यंतरी बदलापूरची घटना घडली होती, तेव्हा सुद्धा काही लोकांना वाचवण्यासाठी एन्काउंटर करण्यात आला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या पण प्रकरणामध्ये काही लोकांना वाचवण्यात येतं असं वाटतं मला. अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर झाला आहे आणि जे कारणं दिली जात आहेत ती मी म्हणण्यापेक्षा, जनतेने म्हणण्यापेक्षा कोर्टाने चांगली सणसणीत वाजवली आहे.
कोर्टाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं ना त्यांच्या वकिलांकडे आहे ना त्यांच्या सरकारकडे आहे. त्यामुळे कोर्टाने आपण जर म्हणतोय ना तर तो कोणी महात्मा नव्हता हे सगळेजण म्हणत आहेत. पण मग त्याची इन्क्वायरी होऊन आजही 3 काय 4 लोक त्या शाळेचे सापडले नाहीत. पाताळात गेले का स्वर्गात गेले, कुठे गेले का सापडत नाही. महाराष्ट्राचा पोलीस, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, ते असं करूच नाही. त्याचा अर्थ जे पेपरमध्ये वाचतोय, ज्या आमच्या महिला म्हणून ज्या बसले आहेत महाराष्ट्राच्या पोलीस, त्यांना पाझर का फुटत नाही, त्या कोणाच्या अंडर काम करतात, त्याने खाकी घातली आहे त्याची काय भाड भिडस्ता लाच ठेवणार आहेत की नाही एवढा प्रश्न आहे. ताई, तुम्ही आता इथून पोलीस स्टेशनला जाणार आहात. त्या संबंधित ज्या महिला डॉक्टर आहेत ज्यांच्या संदर्भात ही घटना घडलेली आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला योग्य ती वागणूक दिली नाही. जे पोलीस अधिकारी बसले होते त्यांनी अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये आमच्याशी चर्चा केली. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की समोर आम्हाला विचारपूस करण्यासाठी जे अधिकारी बसले होते त्या महिला नसून त्या पोलीस होत्या. मी 5:30 वाजता जेव्हा त्या मुलींना भेटेन, आम्ही तुमच्या समोर मुली आणणार नाही, तेव्हा मी नक्की त्या महिला पोलिसांची नावं घेईन किंवा पोलीस पुरुष असले तरी नावं घेईन आणि त्यांना पण सस्पेंड करा ही मागणी करेन. काही मोदींचे आणि अमित शहाचे सध्या दौरे वाढत चालले महाराष्ट्रात. आजही अमित शहा आहेत, 2 दिवसांनी मोदी आहेत. महाराष्ट्रामध्ये 17 दौरे झाले होते. कितना बडा खतरा वो आपने देखा है. त्यामुळे त्या दौऱ्यांना त्यांना येऊ देत. काय खतरा द्यायचा तो आम्ही बघू. काही एक राजकीय प्रश्न आहे. धर्मवीर पिक्चर सध्या नुकताच रिलीज झालेला आहे. त्यामध्ये संजय शिरसाट यांनी असं पण आरोप केलेला आहे की त्यांची हत्या करण्यात आली होती. काही लोकांनी त्यांना पदावरून सुद्धा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मागणी केली. नाही, मी ते पदावरनं काढण्यासाठी वगैरे हा सरळ झूट आरोप आहे. मारण्यात आला हाही झूट आहे. 22 वर्षानंतर सगळी उपभोगल्यानंतर आज गुरुची आठवण झाली आहे. माझं तर म्हणणं सरकार तुमच्या हातात आहे. घ्या उकल, करा, आणा, आम्हाला सत्यता दाखवा. पिक्चर काढून त्या पिक्चरमध्ये लोकांचे मन गुमरान करणं, पिक्चरला तिकीटं देऊनही लोक जात नाही आहेत ही माहिती आहे. त्यामुळे जे शिरसाट बोलले आहेत, खरं म्हणजे त्यांच्यावरती जनयाचिका दाखल झाली पाहिजे आणि ते आता आम्ही करणारच आहोत. कारण त्यांनी आता पुरावेच द्यावे. एक तर तुम्हाला पुरायचं की कोणाला पुरायचं ते आम्ही बघतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.